नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही एसटी बसने म्हणजेच आपल्या लाडक्या लालपरीने नियमित प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या विविध माध्यमांतून आणि सोशल मीडियावरून अशी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे की एसटीतून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काही नवे आणि कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की आता फक्त खिशात पैसे आहेत म्हणून एसटीत बसता येईलच असे नाही. प्रवासादरम्यान तुमच्याकडे काही विशिष्ट कागदपत्रे नसतील तर तुम्हाला सवलतीचा फायदा मिळणार नाही आणि प्रसंगी थेट बसमधून खाली उतरवले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. एसटीच्या प्रशासनाकडून प्रवाशांची आणि कागदपत्रांची कडक पडताळणी सुरू होणार असल्याचा दावा सध्या केला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही कंडक्टरशी विनाकारण वाद घातला तर कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. आज आपण अशाच 5 संभाव्य नियमांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. यातील पहिला नियम खास करून महिलांसाठी, दुसरा आणि तिसरा नियम ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी, तर शेवटचा नियम सर्वच प्रवाशांसाठी आणि विशेषतः पुरुषांसाठी फायद्याचा असू शकतो, असा दावा केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने जे 5 मुख्य नियम प्रवाशांसाठी आखले आहेत त्यातील पहिला नियम हा महिलांच्या हाफ तिकीट म्हणजेच 50% सवलत योजनेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळापासून महिलांना एसटीमध्ये अर्ध्या दरात प्रवास करण्याची सवलत दिली जात आहे. मात्र अनेक महिलांना या योजनेतील तांत्रिक अटी आणि नियम पूर्णपणे माहीत नसल्यामुळे त्यांचा कंडक्टरसोबत वाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आता समोर येत असलेल्या नवीन दाव्यानुसार महिलांना मिळणारी ही 50% तिकीट सवलत केवळ महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमेच्या आतच लागू राहणार आहे. म्हणजेच जर तुम्ही महाराष्ट्राच्या हद्दीत पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा कोणत्याही जिल्ह्यात प्रवास करत असाल तर तुम्हाला अर्धेच तिकीट लागेल. परंतु जर बसने राज्याची हद्द ओलांडली आणि तुम्ही दुसऱ्या राज्यात प्रवेश केला तर त्यापुढील प्रवासासाठी तुम्हाला संपूर्ण तिकीट काढावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. तसेच काही स्थानिक सिटी बस सेवा जसे की कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल किंवा पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील बसेसमध्ये ही सवलत लागू नसेल, अशी ही माहिती मिळत आहे. त्यामुळे अशा वेळी सवलतीसाठी हट्ट धरून कंडक्टरशी वाद घालणे महागात पडू शकते आणि कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा दिला जात आहे. या संभाव्य बदलांमधील दुसरा नियम हा लहान मुलांच्या तिकिटासंदर्भात असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत अनेकदा असे व्हायचे की कंडक्टरने विचारल्यावर पालक तोंडीच मुलाचे वय सांगायचे आणि तिकीट काढायचे. 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना 50% सवलत मिळते. मात्र काही वेळा मुले 12 वर्षांच्या पुढे गेलेली असतानाही पैसे वाचवण्यासाठी त्यांचे वय कमी सांगितले जाते. अशा तक्रारी एसटी प्रशासनाकडे आल्याचे बोलले जाते. यावर उपाय म्हणून आता लहान मुलांसोबत प्रवास करताना त्यांचे अधिकृत ओळखपत्र किंवा जन्माचा दाखला सोबत ठेवणे सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे. जर कंडक्टरला शंका आली आणि त्यांनी पुरावा मागितला तर तो दाखवणे बंधनकारक असेल. जर तुम्ही ओळखपत्र दाखवू शकला नाहीत किंवा चुकीची माहिती दिली तर कंडक्टर तुम्हाला सवलत नाकारू शकतो किंवा पुढच्या स्टॉपवर उतरवू शकतो, असा दावा या नवीन नियमांच्या चर्चेत केला जात आहे. तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम हा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. आपल्याला माहीतच आहे की अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षे पूर्ण केलेल्या आजी आजोबांना एसटीमध्ये 100% मोफत प्रवास मिळतो, तर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना 50% सवलत दिली जाते. मात्र या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या काही धक्कादायक घटना समोर आल्याचा दावा केला जात आहे. काही लोक मोफत प्रवासाच्या मोहापायी बनावट कागदपत्रे तयार करून किंवा स्वतःच्या वयात फेरबदल करून सवलत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. उदाहरणार्थ, ज्यांचे वय 70 वर्षे आहे ते कागदपत्रांवर फेरफार करून स्वतःला 75 वर्षांचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या फसवणुकीवर आता सरकार आणि एसटी प्रशासनाची करडी नजर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे ज्येष्ठ नागरिकांच्या कागदपत्रांची अत्यंत बारकाईने तपासणी करण्याचे आदेश वाहकांना दिले जाण्याची शक्यता आहे. जर कोणी बोगस ओळखपत्रावर प्रवास करताना आढळले तर केवळ त्यांना गाडीतूनच बाहेर काढले जाणार नाही, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गंभीर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो, असा कडक इशारा दिला जात आहे. चौथा नियम हा अशा प्रवाशांसाठी आहे जे प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन करतात. एसटी बस ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि त्यात प्रवास करताना काही शिस्तीचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते. नव्या दाव्यानुसार आता अशा लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे जे मद्यपान करून बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. नशेत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बसमध्ये चढू दिले जाणार नाही.
तसेच बसमध्ये सिगारेट ओढणे, तंबाखू खाऊन थुंकणे किंवा बस अस्वच्छ करणे यांवर पूर्णपणे बंदी असून असे कृत्य करणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल केला जाण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान सहप्रवाशांना, विशेषतः महिलांना त्रास देणे, त्यांची छेड काढणे किंवा विनाकारण कंडक्टर आणि ड्रायव्हरसोबत हुज्जत घालून शांतता भंग करणे अशा कृत्यांवर पोलिसांची थेट नजर असणार आहे. कोणीही असे गैरवर्तन केल्यास बस थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेली जाऊ शकते आणि संबंधित व्यक्तीला जेलची हवा खावी लागू शकते, असा दावा सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या माहितीतून केला जात आहे. आता वळूया 5व्या आणि सर्वात लक्षवेधी नियमाकडे. हा नियम विशेषतः पुरुष प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आला असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंतच्या नियमांमुळे कदाचित तुम्हाला थोडी चिंता वाटली असेल, पण आता ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः पुरुषांसाठी, तिकिटावर 10 ते 15% आकर्षक सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सवलत मिळवण्यासाठी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरून आगाऊ तिकीट बुकिंग करावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. ही सवलत कशी मिळवायची याची स्टेप बाय स्टेप माहिती देखील समोर येत आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एसटी महामंडळाचे अधिकृत ॲप डाउनलोड करावे लागेल किंवा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन तुम्हाला तुमचे खाते म्हणजेच अकाउंट तयार करून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या तारखेला आणि ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग निवडावा लागेल. मार्ग निवडल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर त्या मार्गावर धावणाऱ्या सर्व उपलब्ध गाड्यांची यादी दिसेल. त्यातून तुम्हाला हवी असलेली आणि वेळेनुसार सोयीची असलेली बस निवडायची आहे. बस निवडल्यानंतर तुम्हाला तुमची आवडती सीट सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. सीट निवडल्यानंतर तुम्हाला प्रवाशाची सविस्तर माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये तुमचे खरे नाव, अचूक वय आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर पेमेंटच्या पानावर जाण्यापूर्वी तुम्हाला उपलब्ध असलेल्या सवलतीचा किंवा प्रोमो कोडचा पर्याय निवडायचा आहे, ज्यामुळे तुमच्या एकूण तिकीट दरातून 10 ते 15% रक्कम कमी होईल. त्यानंतर तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून सुरक्षितपणे ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंट यशस्वी होताच तुमच्या मोबाईलवर लगेचच कन्फर्मेशन मेसेज आणि एक डिजिटल तिकीट येईल. प्रवासाच्या दिवशी तुम्हाला फक्त ते मोबाईलमधील तिकीट आणि तुमचे मूळ ओळखपत्र कंडक्टरला दाखवायचे आहे. ही अतिशय सोपी आणि पारदर्शक पद्धत वापरल्यामुळे तुमचा वेळ, रांगेत उभे राहण्याचे कष्ट आणि सुट्ट्या पैशांवरून होणारा मनस्ताप या तिन्ही गोष्टी वाचतील, असा दावा केला जात आहे. तर मित्रांनो, एसटी प्रवासासंदर्भात सध्या चर्चेत असलेल्या या 5 संभाव्य नियमांची आणि बदलांची माहिती आपण आज पाहिली. मला आता खाली कमेंट करून नक्की सांगा की एसटी महामंडळाबाबत समोर येत असलेली ही माहिती आणि हे नियम तुम्हाला कितपत योग्य वाटतात. यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि कोणता नियम तुम्हाला अन्यायकारक किंवा अव्यवहार्य वाटतो. तसेच तुमच्या भागात एसटीची सेवा सध्या कशी आहे? बस वेळेवर येतात का? तुम्हाला कधी एसटी बसच्या कंडक्टर किंवा ड्रायव्हरकडून काही वाईट अनुभव आला आहे का? हे सर्व तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे लिहू शकता. तुमचे विचार, तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत, कारण सामान्य जनतेच्या आवाजामुळेच प्रशासनाला खऱ्या परिस्थितीची जाणीव होऊ शकते. जेव्हा आपण लालपरीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो लाल पिवळ्या रंगाचा डबा, ज्याने महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांतून, घाटांमधून आणि वाड्या वस्त्यांमधून कित्येक पिढ्यांना सुखरूप त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवले आहे. कोकणातील नागमोडी वळणांचे रस्ते असोत, पश्चिम महाराष्ट्रातील हिरवेगार घाट असोत किंवा मराठवाडा आणि विदर्भातील रखरखीत रस्ते असोत, लालपरी कधीच थांबली नाही. पण आज या लालपरीची अवस्था काय आहे? एसटी महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. कोरोनाच्या काळानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. अशा परिस्थितीत जेव्हा शासनाने महिलांसाठी 50% सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या, तेव्हा साहजिकच प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली. पण त्याच वेळी या सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्याही कमी नाही. याच कारणामुळे आता प्रशासनाला कडक पावले उचलणे भाग पडत आहे. तुम्ही विचार करा, जर कोणी बनावट आधार कार्ड किंवा वयाचा चुकीचा दाखला देऊन मोफत प्रवास करत असेल तर त्याचे थेट नुकसान कोणाचे होते? शेवटी हे सर्व एसटी महामंडळाचे आणि पर्यायाने आपल्याच राज्याचे आर्थिक नुकसान आहे. शासनाकडून एसटी महामंडळाला सवलतीपोटी मिळणारी रक्कम ही आपल्याच कराच्या पैशातून जाते. त्यामुळे जेव्हा एखादा प्रवासी चुकीच्या मार्गाने सवलत लाटतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांचाच पैसा लुटत असतो. त्यामुळे वयाचा दाखला सक्तीचा करणे किंवा ओळखपत्राची कडक तपासणी करणे हा नियम वरवर पाहता त्रासदायक वाटत असला तरी दीर्घकालीन विचार करता तो एसटी महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
जर एसटी जिवंत राहिली तरच सर्वसामान्यांचा प्रवास सुकर होईल. जर एसटी महामंडळच आर्थिक डबघाईला आले आणि गाड्यांची संख्या कमी झाली तर त्याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसेल, ज्यांच्यासाठी आजही एसटी शिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याचबरोबर आपण प्रवाशांच्या जबाबदारीबद्दलही बोलले पाहिजे. एसटी आपली सार्वजनिक मालमत्ता आहे, पण आपण खरोखरच तिला आपली मानतो का? हा एक मोठा प्रश्न आहे. अनेकदा आपण एसटीने प्रवास करताना पाहतो की काही प्रवासी सीटची कव्हर फाडतात, खिडक्यांच्या काचांवर रेघोट्या मारतात किंवा सर्वात वाईट म्हणजे एसटीमध्ये तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही थुंकतात. आपण आपल्या स्वतःच्या घरात कधी असा कचरा करतो का? कधी भिंतीवर थुंकतो का? मग एसटीमध्ये बसल्यावर आपली मानसिकता का बदलते? एसटी महामंडळाला आधीच गाड्यांच्या देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागतो आणि त्यात प्रवाशांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे हा खर्च आणखी वाढतो. नवीन नियमांच्या चर्चेमध्ये जे कठोर दंडाचे प्रावधान असल्याचे बोलले जात आहे ते अशाच लोकांसाठी आहे ज्यांना सार्वजनिक मालमत्तेची कोणतीही कदर नाही. जर आपण आपली एसटी स्वच्छ ठेवली तर आपलाच प्रवास अधिक सुकर आणि आनंददायी होईल. त्यामुळे कडक नियम लागू होण्याआधीच आपण स्वतःहून काही शिस्त लावून घेणे हे एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. आता थोडा विचार करा एसटीच्या त्या चालकाचा आणि वाहकाचा, जे दिवसरात्र ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता आपली सेवा करत असतात. कंडक्टरला दिवसभर त्या गर्दीतून वाट काढत, सुट्या पैशांची कटकट सहन करत तिकीट द्यावे लागते. बऱ्याचदा प्रवासी 10 रुपयांच्या तिकिटासाठी 500 रुपयांची नोट देतात आणि सुट्टे पैसे नसल्यावर कंडक्टरसोबत हुज्जत घालतात. अशा वेळी त्या कंडक्टरची मानसिक स्थिती काय होत असेल याचा आपण कधी विचार करत नाही. अनेकदा सवलतीवरून किंवा ओळखपत्र दाखवण्यावरून प्रवाशांचा कंडक्टरशी होणारा वाद हा टोकाला जातो. पण आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की कंडक्टर हा स्वतःच्या खिशातून नियम बनवत नाही, तर तो फक्त वरून आलेल्या आदेशांचे पालन करत असतो. त्याला त्याचे काम व्यवस्थित करू देणे आणि त्याला सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे ड्रायव्हरचा विचार करा. महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खड्ड्यांमधून गाडी चालवताना, कधी सलग 10 ते 12 तास ड्युटी करताना त्या चालकावर किती ताण येत असेल. त्यांच्या हातात आपल्या सर्वांचा जीव असतो आणि तरीही ते आपल्याला सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचवतात. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांशी नम्रपणे वागणे आणि त्यांना सन्मान देणे हे आपले पहिले कर्तव्य असायला हवे.